सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपल्याला अनेक कलाकार भेटायला येतात आणि ते स्वतःहून एवढे इन्स्पायरिंग असतात की आपण इन्स्पायर होत असतो. आज ती इन्स्पिरेशन थोडीशी अजून वाढणार आहे, कारण आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ते कलावंत सुद्धा आहेत. ते नेहमी त्यांना जे वाटतं ते बोलतात सुद्धा. मग ते हाऊसमध्ये असो, ते मालिका क्षेत्रात असो, ते सिनेमा क्षेत्रात असो आणि या कला क्षेत्रात असो, आपल्यासोबत द ऑलराऊंडर डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि सर, वेलकम टू कल्ला अँड कार शो. आणि आपली मैत्री भेट ही कला क्षेत्रातली आहे, त्यामुळे सुरुवातीच्या गप्पा या गाडी आणि कला क्षेत्रातल्या असणार आहेत. सो ही गाडी कधी हाती आली, कधीपासून ड्रायव्हिंग करू लागलात, कधी गाडी शिकलात आणि ती कुठली गाडी, त्याच्यात डॉक्टर अमोल कोल्हेंच्या असंख्य आठवणी, प्लीज आम्हाला सांगा. गाडी खूप आधी शिकलोय. म्हणजे मला वाटतं जवळपास आता किती वर्ष झाली तीही आठवत नाहीत. पण 2004-05च्या दरम्यान गाडी शिकलो असेल. पहिली गाडी शिकलो ती मारुती ओमनी होती. आता किती जणांना आठवते मला गाडी माहीत नाही, पण मारुती ओमनी घरी होती. सर, ती आमची ट्युशन स्कूलला जाणारी व्हॅन होती. करेक्ट. म्हणजे अजूनही माझा मुलगा अजूनही मारुती ओमनी मध्ये जातो. आणि मारुती ओमनी आधी शिकलो. वडिलांचा आग्रह होता की या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी आल्या पाहिजेत. पहिली गाडी जी होती माझी ती टाटा इंडिका होती. म्हणजे हॅविड टाटा फॉलोअर. म्हणजे अजूनही मी टाटा, आता आपण बसलोय ती महिंद्राचीच गाडी आहे. सो एक वेगळं अफेक्शन आहे, एक अभिमान आहे मला या दोन्ही ब्रँड्सच्या विषयी. आणि गेले काही वर्षात जे ब्रँड्स मोठ्या पद्धतीनं इव्हॉल्व्ह झाले, त्यामुळे मला कायम एक अभिमान आहे. टाटाच्या गाड्या असू देत, महिंद्राच्या गाड्या असू देत, टाटाच्या गाड्यांसाठी तर एक वेगळं अफेक्शन आहे. कारण माझं जे शिक्षण झालं ते रतन टाटा ट्रस्ट स्कॉलरशिपवर माझं पूर्ण MBBSचं शिक्षण झालं. आणि त्यामुळे माझ्याकडे टाटा हॅरियर आहे, त्यामुळे टाटाचं एक अफेक्शन आहे. आणि महिंद्राचं तो आत्ता एवढ्यात महिंद्राच्या ज्या काही गाड्या आल्यात या खरोखर वाखणण्यासारख्या. आता सुदैवानं ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघामध्ये महिंद्राचा प्लांट आहे. त्यामुळे एक वेगळं अफेक्शन तेही आहे की खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा माझ्या भागातल्या तरुणांना महिंद्रामुळे मिळतो. आणि आपणच जर या ब्रँड्सना एन्डॉर्स केलं, आपणच जर या ब्रँड्सचा वापर केला, तर मला वाटतं की एक खारीचा वाटा आपल्याकडूनही उचलला जाऊ शकतो, अशी एक भावना आहे. पण ना अमोल सर, गाडी आपल्याकडे येणं ही प्रत्येकाच्या बकेट लिस्ट मधला एक भाग बसलाय. सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आला, त्यामुळे तुमच्याकडे तो भाग असेलच. तो पहिली गाडी जेव्हा घेत होता तेव्हा फॅमिलीची रिॲक्शन कोणती कशी होती, आई वडिलांची कशी होती, बायकोची कशी होती, घरच्यांची कशी होती, प्लीज सांगावं. पहिली गाडी घेतली मला वाटतं तेव्हा लग्न ठरलं होतं, लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे होणाऱ्या बायकोची ऑब्विसली अभिमान होता. घरच्यांना हे अप्रूप होतं. घरच्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की स्वतःची गाडी, म्हणजे मला आठवतं अजूनही, मी जेव्हा पहिल्यांदा गाडी घेऊन नारायणगाववरून मुंबईला निघालो तेव्हा वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती, सांभाळून चालव, गाडी तुझी आहे, तुझ्या पैशाला घेतलेली आहे, त्यामुळे तिची काळजी तू घेतली पाहिजेस, एवढं तरी कर. एवढी एक अगदी बेसिक गोष्ट वडिलांनी त्यावेळी सांगितली होती, ती मी अजूनही पाळतो. प्रेक्षक, मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. मी आणि अमोल सर एका सिनेमाच्या बाबतीत आम्ही दिल्लीला होतो, लाल किल्ल्यावर होतो. आणि अमोल सरांना मी तुम्हाला प्रसंग सांगितला नाही, मला माहिती नाही. तुम्ही लाल किल्ल्यात सगळ्या पत्रकारांना घेऊन चालत आलात. मी तिकडे एक कोपऱ्यात उभा होतो, माझा इंटरव्ह्यू झाला होता. आणि तिकडे बाजूला महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका भागातून एक आजी होत्या. तुम्ही चालत येताना त्या आजी म्हणाला, तो बा माझा राजा आला. आता त्यावेळी ना तुम्ही सिरियल करत होता, त्यावेळी तुमचं कुठल्याच गोष्ट नव्हतं, तुमचा सिनेमा येत होता. पण ही जी ओळख तुम्हाला मिळाली ह्याची मी तुम्हाला काय आहे प्रसंग मी त्या विचारणार नाही, कारण असंख्य तुमचे इंटरव्ह्यू झाले त्याच्याबद्दल. पण या सगळ्या प्रसंगाबद्दल तुम्हाला किती भारी वाटतं की नितीन चंद्रकांत देसाईंसारखं व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं, ती मालिका तुमच्या आयुष्यात येणं, ते महान नाट्य तुम्ही स्टेजवर साकार करणं, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज यांची व्यक्तिरेखा करणं, हे आयुष्यात येणं आहे तरी का तुमच्या? मी म्हणतो की गेल्या जन्मी कधीतरी स्वराज्यासाठी कुठल्या तरी दगडावर रक्ताचा थेंब का होईना सांडला असेल. मी म्हणतो ही पुण्यही असेल किंवा हे भाग्य आहे, हे फार मोठं भाग्य आहे की 350 वर्ष आजही
मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपतींची व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही, असं मी कायम असं म्हणतो. आणि मला अजूनही आठवतं की जेव्हा राजा शिवछत्रपती मालिका सुरू होती ना, तेव्हा लालबागच्या राजाला मोठमोठे होर्डिंग्ज लागले होते. तेव्हा सेट हा नितीनदादांनी केला होता लालबागच्या राजाचा. आणि माझे कराडचे मित्र आहेत डॉक्टर टेंबे म्हणून. तर डॉक्टर टेंबे सरांना बाईकवर मागे बसवून मी हेल्मेट घालून लालबागचा जो फ्लायओव्हर आहे ना, त्या लालबागच्या फ्लायओव्हरवरून बाईकवरून मी ते सगळे होल्डिंग्स बघत होतो. मला अजूनही ती गोष्ट खूप अशी मनाला भावलेली आहे, कारण ती पहिली गोष्ट होती. ते पहिल्यांदा होतं आयुष्यात, की एवढे मोठमोठे होर्डिंग्स आपण कलाकार म्हणून काम करायला लागल्यानंतर हे लागलेले मी पाहिले होते. आणि ती फार अशी गोड अशी आठवण आहे. म्हणजे अजूनही लालबागच्या फ्लायओव्हरवरून जाताना मला तो दिवस आठवतो, की बाईकवर मी टेंबे सरांबरोबर हे जातोय आणि मी ते होल्डिंग्स बघतोय. बाईक रायडिंग इज माय पॅशन. मोर दॅन कार. या मोर दॅन कार. आता खूप कमी होतं, पण अजूनही परळच्या रस्त्यांवर तुम्ही मला बाईकवर बघू शकता. वाव. बुलेटची जी आवड माझ्या वडिलांपासून खरं तर होती. अच्छा, त्याने आवडती का? त्यांनाही बुलेटची खूप आवड होती. वडिलांकडे बुलेट होती आणि अजूनही माझ्याकडे रॉयल एनफील्ड आहे. अरे. आणि अनेकदा मी नारायणगाव मुंबई हा प्रवास सुद्धा बाईकवर अनेकदा केलेला आहे. एनडी सरांबद्दल आणि त्या टीम बद्दल प्लीज सांगा मला, काय आठवण? नितीन देसाईंबरोबर असोसिएट होणं किंवा त्यांनी माझ्या आयुष्याला एक कलाटणी दिली, हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल, की मोठी स्वप्न पाहता येतात. हे मला नितीनदादांकडून बघायला मिळालं. दुर्दैवानं आज नितीनदादा आपल्यात नाही आहेत, पण मोठी स्वप्न कशी पाहिजे असतात आणि त्यासाठी कसं झपाटून जाऊन काम करायचं असतं, हे मी नितीनदादांकडून पाहिलं. म्हणजे आता जेव्हा मी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका असेल किंवा आता सावित्रीबाई फुले ही मालिका असेल, या गोष्टी करत असताना एक पॅशनेट मेकर काय असू शकतो, हे जे दादांकडून शिकले ते अनेकदा त्या गोष्टी अंमलात आणण्याचा एक प्रयत्न मी कायम करत असतो. पण आयुष्यच बदललं. म्हणजे ती एक मालिका आयुष्यात येणं आणि त्या मालिकेनंतर सगळेच आयाम बदलत गेले. आणि राजा शिवछत्रपतीमुळं सर्वसामान्य जनतेने जे स्वीकारलं, म्हणजे मी याबाबत महाराष्ट्रातल्या जनतेचा मनापासून ऋणी आहे, की जशी तुम्ही प्रतिक्रिया सांगितली त्या पद्धतीने त्या आजी जेव्हा त्या बोलतात ना, जेव्हा एखादी माऊली म्हणते की माझा राजा आला, किंवा एखादं लहान मूल जेव्हा सांगतं की हो मी तुम्हाला पाहिलंय, आणि जेव्हा तुम्हाला त्या प्रतिमेशी जोडलं जातं की लाईफ दॅन लाईफ, आपल्याला त्यांच्या नखाची पण सर येणं शक्य नाहीये, पण असं असताना जेव्हा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात, त्या आयुष्यात येणारे आयुष्य जे काही समृद्ध होतं ते फार मोठं होतं. आणि हे फार मोठं श्रेय हे मी काय म्हणतो की हे नितीनदादांचं. पण ना, आत्ताच्या घटकेला तुम्ही एक मालिका लोकांच्या भेटीला यूट्यूबवर आणली आहे. त्या मालिकेच्या गोष्टी ज्या काही घडल्या, पण तरीही लोक त्याला यूट्यूबवर पाहतायत. लोक नव्याने त्या मालिकाकडे भेटीला आली आहेत. हाऊ प्राऊड डज इट मेक की तुम्ही ती गोष्ट सोडली नाहीत अमोल सर? महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचं मी मनापासून ऋणी आहे की आज यूट्यूब चॅनलला, आज जर तुम्ही बघितलं तर गेल्या 28 दिवसांमध्ये अवघ्या तब्बल 1,90,00,000 लोक हे यांनी आत्तापर्यंत यूट्यूब चॅनल हा पाहिलेला आहे. जवळपास 4.5 लाख सबस्क्रायबर्स त्या यूट्यूब चॅनलला आहे. प्रत्येक भाग जर एक बघितला आपण तर पहिल्या भागाचे व्ह्यूजच 5,70,000 लोकांनी आत्तापर्यंत पहिला भाग बघितलेला आहे. त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत, कुठेतरी जेव्हा तुम्ही संघर्ष करता आणि त्या संघर्षाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते, तेव्हा उत्साह आणखी दुणावतो. आणि महत्त्वाची गोष्ट ही होती की ही गोष्ट सांगितली जाणं गरजेचं होतं. महात्मा ज्योतिराव फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील. तुम्हाला असं वाटतं का हो की हे जे ऐतिहासिक गोष्टी आहेत, ज्या आपल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी काहीतरी नॉर्म्स हवे? त्याला पण तुम्ही जर TRPच्या गणितात मोडत लागलात तर ॲज अ सर्वसामान्य पर्सन, मी असं मीडियातलं विचारत नाहीये, सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की आपण जसं बाकीच्या गोष्टींमध्ये गोष्टी करतो बघा, की आपण कला क्षेत्रातही काम करतो, पण आपण जी समाजसेवा असते समाजसेवेलाही वेगळं प्राधान्य देत असतो. कुठे ना कुठे ॲज मेकर्स ऑल्सो काहीतरी नॉर्म्स ह्या गोष्टीला असल्या पाहिजे, तुम्हाला वाटतं? 100% असायला पाहिजेत. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन सुद्धा यामध्ये एक जसं CSR असतो ना, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, तशी एक नैतिक जबाबदारी. तुम्ही ज्या राज्यामध्ये हा व्यवसाय करता आहात, त्या राज्याचा इतिहास, त्या राज्यातल्या महापुरुषांचा इतिहास सांगत असताना
याला नॉर्म्स असावेत की नाही हा प्रत्येकाचा हा व्यक्तिगत विषय असू शकतो. बरोबर. पण गंमत बघा की जे कारण सांगून सावित्रीबाईंची मालिका ही टेलिव्हिजनवर रेव्हेन्यू आणि टीआरपी याची सांगड जुळवण्याचं जे कारण सांगितलं गेलं, आज वस्तुस्थिती बघा की कालच असा निकाल इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने दिलाय की पुढच्या 6 महिन्यांसाठी टीआरपी सस्पेंड केलेला आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टीविषयी मागेही मी या संदर्भामध्ये म्हणालो होतो की ज्या गोष्टीविषयी पारदर्शकताच नाही, पण त्या गोष्टीपायी मात्र अनेकांना वेठीला धरलं जातं. तर त्या गोष्टीविषयीच प्रश्नचिन्ह आहे की नेमका कुठल्या घरामध्ये टीआरपीचा मीटर असतो आणि कशावरून तुम्ही मग अगदी त्यात काम करणारे कलाकार असतील, त्यामध्ये चॅनलमध्ये काम करणारे लोक असतील, या सगळ्यांना एका तलवारीच्या धारेवर ठेवलं जात होतं ना, जी गोष्टच मुळात पारदर्शक नव्हती. पारदर्शक नाही. आणि मग आता ती गोष्टच बंद झाली. कारण अनेकांनी हा फोन केला की सर जे कारण दाखवलं ती गोष्टच बंद झाली, आता काय? आता प्रवास तर सुरू झालाय. पण ना या सगळ्यांमधून आपण महात्मांविषयी बोलतो आहोत, आपण त्या गोष्टीविषयी बोलतो आहोत, आपण त्या पहिल्या शाळेविषयी बोललो. पण त्याच खऱ्या तर गोष्टींमध्ये आताच्या घटकेला वटपौर्णिमेची पूजा केली जाते. मला नाही माहिती पुरोगामी विचार काय असतो, मला नाही माहिती हिंदुत्ववादी विचार काय असतो, पण विचार तर बाजूला ठेवा माणसं. तिथे जाऊन ते करणं काय गरज वाटते हो लोकांना? आणि त्याच्या गोष्टीमध्ये ही चर्चा होणं या घटकेला जेव्हा आपण पुरोगामी विचार म्हणतोय, या विचारांना कुठे ना कुठे छेद देण्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? ते दुर्दैवानं ज्या वास्तूला एक राष्ट्रीय स्मारक म्हटलं गेलेलं आहे, ज्या विचारांसाठी ती वास्तू ओळखली जाते, त्या विचारांचा जिथून उगम झालेला आहे, जिथे व्यवस्थेला प्रश्न विचारण्यात आले, म्हणजे परवाच जो एपिसोड टेलिकास्ट झाला, हा एपिसोड जर आपण बघितलं तर त्या एपिसोडमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की पुराणात अशी एक कथा आहे, हे खरं घडलं होतं की नाही कल्पना नाही, पण आत्ताच्या काळात एखाद्या स्त्रीला जर जाऊन आपल्या पतीचे प्राण घेऊन यायचे, परत घेऊन यायचे असतील तर ते शक्य होतं का? पण त्या सावित्रीच्या कथेतला सारांश जर बघितला, जर ती खरी असेल तर त्यातला संघर्ष आहे, तिची जिद्द आहे, मृत्यूला भिडणं आहे, हे फार कौतुकास्पद आहे. पण हे सगळं आपण विसरतो आणि तिला व्रतांमध्ये गुंडाळून ठेवून तिला असहाय्य बनवतो. हा जर महात्मा फुलेंचा जर विचार होता, तर त्याच महात्मा फुलेंच्या वाड्यात जाऊन, समता भूमीमध्ये जाऊन एक खासदार, राज्यसभेच्या एक खासदार, लोकांचा विरोध असताना सुद्धा हट्टानं तिथे जाऊन जेव्हा वटपौर्णिमा साजरी करतात, तेव्हा अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारले जातात. मग एकीकडे देशाचे पंतप्रधान हे द्विजन्मशताब्दी वर्ष महात्मा फुलेंचं आहे ते साजरं केलं गेलं पाहिजे असं म्हणतात आणि देशाचे पंतप्रधान हे सांगतात, त्यासाठी एक कमिटी केंद्र सरकार गठीत करतं आणि एकीकडे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरं होत असताना त्याच महापुरुषांच्या विचारांना हरताळ फासण्याचं पाप जर त्याच सत्ताधारी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार करत असतील, तर मग मन, मेंदो आणि मनगट या तिघांची मशागत करण्याची वेळ आली का, हा प्रश्न निर्माण. व्हेरी ट्रू. आणि या सगळ्यांमधून जे राजकारण सध्या सुरू आहे, ज्या राजकारणाबद्दल अनेक लोक म्हणतात की हे राजकारण पाहण्यासाठी आपण वोट दिलं का, तर नाही दिलं. आज विधानसभा सुरू आहे, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन मुंबईत घडत असतंय. पण त्या पावसाळी अधिवेशन चर्चा काय होते की हा कोणत्या पक्षात गेला, ते 6 खासदार कसे इकडे गेले. महाराष्ट्राच्या कामासाठी ते अधिवेशन ठेवलं गेलंय, पण तिकडे काहीच चर्चा होत नाहीये. या चर्चांमध्ये खऱ्या अर्थानं तुमची पण उडी झाली. संजय राऊत सुद्धा असं तुमच्या विरोधात बोलले. काय घडलं होतं प्रसंग जेव्हा तुम्हाला काय विचारलं गेलं, का तुम्ही असं म्हणालात? संजय राऊत साहेबांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खरं तर नाशिकमध्ये सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या संदर्भामध्ये प्रेस सुरू होती आणि तेव्हा एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा अनेक वर्षांचा संघर्ष हा सुरू आहे. पार्लमेंटमध्ये सुद्धा मी अनेकदा हा विषय मांडलेला आहे की ही संगमनेर आळेफाटा या मार्गे, मनसर, राजगुरुनगर या मार्गे ही रेल्वे जावी, जेणेकरून हा सुवर्ण त्रिकोण जो आहे, गोल्डन ट्रायंगल ज्याला म्हटलं जातं, पुणे, नाशिक आणि मुंबई, हा जोडला जाईल. असं असताना ती अगदी शिर्डी नगर मार्गे करण्याचा एक जो घाट घातला जातो, तर त्या संदर्भामध्ये एका पत्रकार बांधवाने मला प्रश्न विचारला, मग त्या अमोल कोल्हे हे भारतीय जनता पक्षात गेल्याशिवाय रेल्वे होणार नाही का? त्याच्यावर मी गमतीने त्यांना असं म्हटलं की अशी काही ऑफर आली का? तशी काही ऑफर माझ्यापर्यंत तर आली नाही. तुमच्या म्हणजे जर आली तर विचार करू. हे इतकं सोपं स्टेटमेंट होतं. पण त्याची लगेच एक ब्रेकिंग न्यूज झाली की अमोल कोल्हे असं म्हणाले की ऑफर आली तर विचार करू. त्यामुळे
त्याविषयी त्याचा कॉन्टेक्स्ट अनेकदा बातमी पाहत असताना आपल्याला बातमीचा कॉन्टेक्स्ट हा अनेकदा कळत नाही. हं. आणि मग पत्रकार बांधव परत दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याला प्रश्न विचारतात. त्या नेत्याला तो कॉन्टेक्स्ट माहीत असेलच असं नाही. त्यातून कदाचित ही गोष्ट वाढली असावी. पण ती गोष्ट पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या संदर्भात होती. खूप सोपी गोष्ट आहे, की जगात 14 ठिकाणी, मी पार्लमेंटमध्ये सुद्धा ही गोष्ट मांडली, की जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहेत. जर 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र आहेत, तर आपण स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेतो. हां. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणवून घेतो. 3ऱ्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपण झेप घेतो आहोत. असं असताना आपल्यालाही जमत नाहीये का? मग आपल्या देशाला हे का जमत नाही? त्याच्यावर अनेक पर्याय आहेत. त्याच्यावरचे अंडरग्राऊंड टनेल सारखा पर्याय असेल, त्याच्यावरचा अबाव ग्राऊंड वायरमेश टनेल सारखा पर्याय असेल, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ऍडजस्टमेंट सारखे पर्याय असेल. बरं, हा सगळा रिसर्च करून मी पार्लमेंट समोर मांडलेला आहे. आणि त्यामुळे ही खरं तर अत्यंत व्यथित करणारी गोष्ट आहे, की केवळ GMRT सारख्या एका महत्वाच्या प्रकल्पाचं कारण देऊन जर रेल्वेचा मार्ग वळवण्याचा घाट घातला जात असेल, तर त्यावरचं स्पष्टीकरण असायला हवं आणि ओरिजिनल मार्गानेच रेल्वे व्हायला हवी, हे आमचं मागणी आहे. पण ना अमोल सर, राग येतो का हो या राजकारणाचा आजकाल ज्याचा तुम्ही भाग आहात? ज्या व्यक्तीने तो पक्ष काढला त्याचाच तो पक्ष मान्य होत नाही. चिन्ह एकीकडे जातंय, हे एकीकडे जातंय आणि तुम्ही यू आर इन दॅट बोट आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहताय. राग येतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा स्वतःकडे येतात तेव्हा कसं काय तुम्ही नाही म्हणता? व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? तर यामध्ये अनेकदा राग येण्यापेक्षा व्यथित व्हायला होतं का? हो, 100% व्यथित व्हायला होतं. कारण जे कोणी हा निर्णय घेतात त्यांची वेगवेगळी कारणं आहेत. ती वेगवेगळी कारणं त्या पब्लिक डोमेनमध्ये आलेली असतात. अनेकदा त्यांचं जे म्हणणं आहे ते 100% खोटं आहे, अशातलाही भाग नसतो. की तुमच्याकडे रोज लोक येतात, ते लोक वेगवेगळी कामं घेऊन येतात आणि त्या कामांसाठी जर तुम्हाला संधीच मिळत नसेल किंवा त्या कामांसाठी जर तुमच्याकडे ती कामं तुमची होत नसतील, तर अशा वेळी हे काही निर्णय घ्यावे लागतात, असं काही जण म्हणतात. पण त्याही पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही निवडणूक लढवता, तेव्हा ती निवडणूक निवडून जरी व्यक्ती दिला जात असला, तरी त्या व्यक्तीच्या मागे एक पक्ष असतो, त्या पक्षाच्या मागे एक विचार असतो, त्या पक्षाच्या नेतृत्वाचं काहीतरी एक फार मोठं योगदान असतं. आणि या सगळ्या गोष्टींना हरताळपासून जेव्हा आपण पटकन इकडून तिकडे जातो, तेव्हा त्या मतदारांनी ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय, त्याचं काय? त्याच्या भावनांचा विचार काय? की मग हे असंच चालू राहतं, असं जर आपण म्हटलं, तर मग कसं चालेल? हा एक प्रश्न हा कायम मनात येतो. आत्ताच्या राजकारणाचा जर एक विचार केला, तर आपल्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य काय आहे? तर येस, वी हॅव राइट टू डिफर. We have right to differ in ideology. We have right to differ in our thoughts. We have our right to differ in our opinion. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, यालाच कुठेतरी आता टाळा लागलाय का? याच गोष्टी आता घडत नाहीयेत का? आणि मग सगळ्यांनी म्हणजे माय वे और हायवे अशी गोष्ट झालेली आहे. म्हणजे आज जर एक परिस्थिती जर तुम्ही एकूण समाज माध्यमांमध्ये सुद्धा पाहिली, तर सरकारवर टीका म्हणजे थेट देशद्रोही होता का? असं कधीच नसतं ना. कारण विरोध जो असतो राजकारणामधला, हा पॉलिसीला विरोध असावा, तो व्यक्तीला कधीच विरोध नसतो. तो खरं तर पॉलिसीला विरोध असावा. आणि तुम्ही जेव्हा राजकारणात जाता, यू आर अ पॉलिसी मेकर. सगळ्यात मोठं सौंदर्य असं आहे की तुमचा निर्णय किंवा तुमचं मत राजकारणामध्ये गेल्यानंतर हे तुमची देशाची धोरणं ठरवणारी गोष्ट होऊ शकते. पण जर हाच अधिकार काढून घेतला गेला आणि सगळ्यांना सरसकट एकाच तराजूत तोलायचं ठरवलं, तर मग आज आम्ही जे स्वतःला विश्वगुरू म्हणवतो, आज जे आम्ही स्वतःला जागतिक महाशक्ती होण्याची जी स्वप्न बघतो, ही स्वप्न कितपत खरी होती? हा प्रश्न निर्माण होतोच. एक खरं तर दुःखद गोष्ट घडली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात जास्त, की अजितदादांचं नसणं हे यावेळी तुम्हा सगळ्यांना चटका लावून जाणारी गोष्ट होती आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला होती. तुमच्या त्याच्यानंतरच्या अनेक मुलाखती सुद्धा पार पडल्या की 2 पक्ष एकत्र येणार होते. आज मी एक शेवटचा प्रश्न याबद्दल तुम्हाला विचारतो. 2 राष्ट्रवादींच्या विलीन होण्यामध्ये अजितदादा आता नाही आहेत, हे कुठं ना कुठे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे. ते कसं होतं की दादा गेल्याने महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान झालं, ही वस्तुस्थिती. म्हणजे केवळ पुणे जिल्ह्याचं नाही, केवळ बारामती विधानसभा मतदारसंघाचं नाही, पण संपूर्ण महाराष्ट्राचंच एक फार मोठं नुकसान झालं. सहकार क्षेत्राची, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची,
प्रशासनाची इतकी उत्तम जाण असणारा नेता जेव्हा अचानक निघून जातो ना, तेव्हा एक फार मोठी पोकळी तयार होते. आणि आता तुम्ही जे एकत्रीकरण आणि या गोष्टी म्हणालात, तर तसंच मी म्हणालो की डायनॅमिक्सच पूर्ण बदलले. मी मागेही आपल्याकडच्या मुलाखतीत एकदा म्हणालो होतो, की ते डायनॅमिक्स पूर्णतः आता बदलले गेलेले आहेत. त्यामुळे दादा असतानाची परिस्थिती आणि दादा नसतानाची परिस्थिती यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळे हे बदललेल्या डायनॅमिक्स नंतर त्याचा विचार हा पूर्णपणे वेगळ्या पातळीवर करावा लागेल आणि तो पुन्हा अगदी पहिल्यापासून, शून्यापासून ती सुरुवात करावी लागेल. ती कितपत होईल, नाही होणार हे मला खरंच ठाऊक नाहीये. पण एक गोष्ट वस्तुस्थिती आहे, की हे डायनॅमिक्स पूर्णपणे आता बदलले आहेत. कलाकार म्हटलं तर आपण कोणाला इन्स्पायर करतो, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. इफ गिवन अ चान्स तुम्हाला या सीटवर कोणाला बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचंय. त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असेल नसेल मला माहिती नाही. त्या व्यक्तीसोबत एकदा तरी तुम्हाला, मग ते राजकारणातलं असो, कला क्षेत्रातलं असो, एकदा तरी त्यांच्यासोबत काम करण्याची, गप्पा मारायची तुम्हाला इंटरेस्ट असेल. ती व्यक्ती कोण असेल आणि का ज्यांना बसून इकडे निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचं. अशा अनेक व्यक्ती आहेत खरं तर. म्हणजे जेव्हा तुम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रवास करता, तेव्हा तो म्हणजे ते अक्षरशः अनुभवांचं असं एक फार मोठा खजिना पोतडी म्हणजे हा अक्षरशः खजिनाच तुमच्यासमोर उघडला जातो. म्हणजे मागे एकदा मी पवार साहेबांबरोबर प्रवास करत होतो आणि साहेबांना मी एकदा प्रश्न विचारला, तेव्हा साहेबांनी मला फक्त एक आठवण सांगितली. मी जे कायम म्हणतो, की शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे महाराष्ट्रात, हा जागा ठेवणारी एक व्यक्ती मी प्रत्यक्षात पाहिली, ती म्हणजे आदरणीय पवारसाहेब. मला पवारसाहेबांनी एक आठवण सांगितलेली, की आपण अनेक जणांनी एक गाव एक पाणवठा ही गोष्ट ऐकली असेल, ही योजना ऐकली असेल. त्याची सुरुवात कशी झाली ती मला पवारसाहेबांनी सांगितली. आदरणीय पवारसाहेब जेव्हा गृहराज्यमंत्री होते महाराष्ट्राचे, तेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. एका दलित समाजाच्या व्यक्तीनं गावच्या पाणवठ्यावर पाणी भरलं म्हणून त्याचे 2 हात हे तोडण्यात आले होते. आणि त्यानंतर पवारसाहेबांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. केवळ कुटुंबाचं सांत्वन केलं नाही, तर तिथे पवारसाहेबांनी त्यावर सर्वांगीण विचार करून एक गाव एक पाणवठा ही योजना आणली, जी पुढे स्वर्गीय बाबा आढावांनी ही संपूर्ण महाराष्ट्रभर नेली. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टींचा एक जो खजिना असतो ना, हा खजिना 100% पवारसाहेबांकडून नेहमीच ऐकायला मिळतो. येस, आणखी मला अशा गप्पा मारायला नक्कीच राजसाहेब ठाकरेंशी हो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उत्तम व्यासंग असणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक. कलाक्षेत्राचा व्यासंग असेल, साहित्याचा व्यासंग असेल, त्यांची जी एक तिरकस शैली आहे, त्यांच्यातला एक जो कायम जागा असणारा व्यंगचित्रकार आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हो, त्यांच्याबरोबरही मला गप्पा मारायला आवडतील. हे राजकीय क्षेत्रातले झाले. वैयक्तिक आयुष्यात मला गप्पा मारायला सगळ्यात जास्त आवडतं ती बायको जर बाजूला असेल. खूप राहिलं म्हणजे. वा वा, खूप वर्ष मारलं नाहीत का झोपला? ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट असते, कारण इट्स व्हेरी रेअर की तुम्ही तुमचा आरसा बाजूला ठेवून कधी प्रवास करू शकता. आणि मी काय असं म्हणतो, की माय वाईफ इज माय मिरर. जसं आरशापासून आपण काही लपवू शकत नाही आणि आरशात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब स्वच्छ जसं आहे तसं दिसतं. आणि तुमच्यातलं उणिवा जरी असल्या तरी त्या स्पष्टपणे समोर येतात आणि तुमच्यातला चांगुलपणा जरी असेल तरी तो स्पष्टपणे समोर येतो. त्यामुळे येस, लॉंग ड्राईव्हवर जाऊन बायकोशी गप्पा मारणं हे मला कायम आवडतं. बऱ्याच वर्षात ते सहज आजकाल शक्य होत नाही, त्यामुळे ती गोष्ट करायला मला आवडते. कारण तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि खूप खूप धन्यवाद अमोल सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात. कारण तुम्ही प्रचंड बिझी आहात, मालिका सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण मला एवढंच वाटतं की खूप कमी लोक आहेत जे बोलतात तेच ते करतात आणि ते अंमलात सुद्धा आणतात. त्यांच्यामधून तुम्ही एक आहात. त्यामुळे तुम्ही प्लीज हेच करा. या राजकारणाचं बदललं चित्र आहे, त्या राजकारणातला जर बदल अजून व्हायचा असेल चांगल्या रीत्याने, त्याच्यातले कुठे ना कुठे तुम्ही पण एक व्यक्ती व्हा, अशी आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच आज इकडे आल्याबद्दल आणि कलाकारमध्ये गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू, थँक्स अ लॉट.